मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण नागपूर महानगरपालिका भरती 2025 यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. इथं आल्यानंतर बघा, सर्वप्रथम जाहिरात डाउनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन आहे. इथं क्लिक करून तुम्ही संपूर्ण ही जाहिरात डाउनलोड करू शकता मित्रांनो, आणि या पदभरतीविषयी डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ शकता. जाहिरातीवरती एक आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत. त्या अगोदर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या पदाचा घर बसल्या न चुकता ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल आपल्या टीम कडून खूपच कमी किमतीमध्ये, तर इथे एक नंबर दिसत असेल, यावरती व्हॉट्सअपवरती तुम्ही संपर्क करू शकता. डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल. ते डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला अत्याच्यानुसार डॉक्युमेंट पाठवायचे. त्यानंतर घर बसल्या अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल. त्याचसोबत नागपूर महानगरपालिकेसाठी आपण प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स उपलब्ध करून देतोय. अतिशय कमी किमतीमध्ये अगदी 100 ते 150 रुपयामध्ये सर्व विषयांच्या नोट्स. त्यासाठी हा सेपरेट नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. तर चला आता ऑनलाईन अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 26 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 9 सप्टेंबर 2025. तर बघा, या वेबसाईटला ओपन केल्यानंतर इथं रजिस्टरचं ऑप्शन आहे, यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील पेज अशा प्रकारचं आपल्याकडे ओपन होऊन येईल. तर इथे काही सूचना दिलेल्या आहेत, तिथं क्लोज वरती क्लिक करून आपल्याला या सूचना वाचून आय एग्रीचं ऑप्शन यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर खाली यायचं आहे. त्यानंतर इथे आपलं स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय. त्यानंतर इथं आपल्याला मधलं नाव टाकायचंय. इथं आपल्याला आपलं स्वतःचं आडनाव टाकायचंय. हे आपल्याला तेच नाव टाकायचंय, स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही, जे आपल्या मार्कशीट वरती असतं. 10वी-12वीच्या मार्कशीट वरती जसं नाव आहे तेच तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारले तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का? असेल तर होय वरती क्लिक करायचं आणि जे पण नवीन नाव बदललं आहे ते इथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. जर नावामध्ये बदल झाला नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आणि इथं जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून अशा प्रकारचं कॅलेंडर ओपन होऊन येईल. इथे मागे पुढे घेऊन तुम्ही तुमची जन्मतारीख इथे सिलेक्ट करून घेणार. ठीक आहे. जी पण जन्मतारीख असेल तुम्हाला वर्ष, महिना आणि दिवस या स्वरूपामध्ये जन्मतारीख इथं सिलेक्ट करायची आहे. लिंग आपल्याला मेल फिमेल इथं सिलेक्ट करायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे, तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर द्या, अदरवाईज खाली सोडलं तरी काही अडचण नाही. एक ईमेल आयडी द्या, तोच ईमेल आयडी पुन्हा टाका, कन्फर्म करा. त्यानंतर 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर 10वी तुम्ही कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिन्यात उत्तीर्ण केली तर ते आपल्या मार्कशीट वरती असतं, तर त्याप्रमाणे आपल्याला ते वर्ष आणि इथं महिना इथं सिलेक्ट करणं गरजेचं असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं परीक्षा केंद्र आपल्याला निवडण्याचा ऑप्शन आहे मित्रांनो. तर परीक्षा केंद्र तुम्ही तुमच्या पसंतीक्रमानुसार इथं निवडून घेणार. ठीक आहे. तर जे पण असेल ते तुम्ही अशा प्रकारचे 3 आपल्याला एक्झाम सेंटर निवडण्याचं ऑप्शन असतं. तर 3 एक्झाम सेंटर तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर इथं चेकबॉक्स दिलेला आहे, तो टिक मार्क करायचा आहे आणि खाली आल्यानंतर जनरेट ओटीपी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. तर आपल्याला जसा कॅप्चा दिसत आहे तो आपल्याला बघून इथं टाईप करायचा आहे. कॅप्चा बघून टाईप केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड केला असतो, तो आपल्याला इथं टाकायचा आहे. तर क्लोजचं ऑप्शन इथं क्लिक करा. मोबाईल नंबरवरती देखील सेम ओटीपी येतो आणि ईमेल आयडी वरती देखील सेम ओटीपी येतो. कोणताही ओटीपी टाकून तुम्हाला इथं व्हॅलिडेट ओटीपीचं ऑप्शन इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा व्हॅलिडेटेड सक्सेसफुली येऊन जाईल. क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करायचं. इथं आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला काही डिस्क्लेरेशन दिलेलं आहे, सूचना दिल्या आहेत, ते व्यवस्थित वाचायचं. त्यानंतर पुन्हा आपल्याला हा कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा जशाचा तसा आपल्याला बघून टाईप करून घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जी पण माहिती टाकलेली असते ती माहिती पूर्ण खाली दिसून येते. तर आपण जी पण माहिती टाकलेली असते ती तुम्हाला पुन्हा इथं रिव्हेरीफाय करणं गरजेचं असतं. जी पण माहिती तुम्हाला इथे दिसत आहे, जसे की नाव, जन्मतारीख, त्यानंतर लिंग, मेल, फिमेल, परीक्षा केंद्र, ठीक आहे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जे पण बरोबर असेल तिथे आपल्याला चेकबॉक्स दिलेला आहे. पुढे आपल्याला सर्व चेकबॉक्स तिथे टिक मार्क करून घ्यायचे आहेत. त्यानंतर खाली सबमिटचं ऑप्शन येईल, सबमिट बटनावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती रजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड सेंड केलेला असतो, तो व्यवस्थित जपून ठेवा. कारण इथून पुढे जेव्हा पण तुमचं परीक्षेचं ऍडमिट कार्ड येईल, प्रवेशपत्र येईल, त्याच लॉगिन आयडी पासवर्डतून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचसोबत आपली आन्सर की आल्यानंतर देखील त्याच आपल्याला लॉगिन आयडी पासवर्डची गरज पडते, जो तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती मेसेजने आलेला असेल. तर बघा आता क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती आपल्याला क्लिक करायचं. आपलं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं आहे.
त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस जी पण माहिती टाकलेली होती ती दिसेल. आता आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन आहे अप्लाय पोस्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा पेज आपल्याकडे इथे दिसून येईल. आता यामध्ये जेवढी पण पदं असतील त्या पदांसाठी याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तुम्ही इथं अर्ज करू शकता. एकापेक्षा जास्त देखील अर्ज तुम्ही याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने करू शकता. यामध्ये जेवढी पण पदं याच्यामध्ये तुमची जेवढी पण शैक्षणिक पात्रता असेल, ज्याच्यामध्ये बसत असेल, त्या सर्व पदांसाठी तुम्ही याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने अर्ज करू शकता. काही अडचण नाही. इथून पुढे जी प्रक्रिया असणार आहे ती सारखीच असणार आहे. प्रत्येक नवीन पदासाठी अर्ज करण्यासाठी इथं अप्लाय न्यू पोस्टचं ऑप्शन असतं. यावरती क्लिक करून नवीन पदासाठी इथं अर्ज भरायला सुरुवात करू शकता. जी माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाची माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो बघा, स्पेशल महानगरपालिका भरती 2025 साठी हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. महानगरपालिकेचे जेवढे पण TCSने लेटेस्ट पेपर घेतलेले आहेत, यामध्ये एकूण 92 प्रश्नपत्रिकेचा एकत्रित संच उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नागपूर महानगरपालिका 2025 मध्येच आता पेपर झाले होते मागे, तर ते देखील तुम्हाला 9 पेपर यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. त्याचसोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे पेपर पेपर त्याचसोबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पेपर भेटतील. लातूर, सोलापूर, पनवेल, पिंपरी चिंचवड. तर हे सर्व जे लेटेस्ट पेपर आहेत मित्रांनो, ते सर्व तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक असणार आहे स्पेशल महानगरपालिका पदभरतीसाठी. तर यामध्ये 92 प्रश्नपत्रिकेचा एकत्रित संच दिलेला आहे. त्याचसोबत नगर परिषद भरती 2025 साठी देखील हे पुस्तक महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये 2019 ते 2025 पर्यंतच्या सर्व लेटेस्ट झालेला क्वेश्चन पेपर तुम्हाला यामध्ये भेटून जातील मित्रांनो. तर हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. हे पुस्तक असणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं मित्रांनो. जर तुम्हाला ऑनलाईन परचेस करायचं असेल तर तुम्ही Amazon, Flipkartवरून ऑनलाईन परचेस करू शकता किंवा तुम्हाला जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट द्यायची स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक पाहिजे असं सांगायचंय. त्यानंतर तिथं देखील तुम्हाला हे पुस्तक आरामशीर भेटून जाईल. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. तर हे पेज आपल्याकडे आलेलं होतं. आता इथून आपण एका नवीन पदासाठी इथं अर्ज भरायला सुरुवात करत आहोत. त्यासाठी अप्लाय न्यू पोस्टचं ऑप्शन आहे, यावरती आता आपण क्लिक करणार. अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला इथं खाली वैयक्तिक माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं खाली आलं तर बघा इथं आपल्याला सर्वप्रथम पदाचं नाव इथे सिलेक्ट करायचंय. आता ज्या पण पदासाठी तुम्हाला इथं अर्ज करायचा असेल ते पद तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. जसं की हे पद मी इथं सिलेक्ट केलं. त्यानंतर आता वैयक्तिक माहिती ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस टाकली होती. थोडंसं खाली घेतो. खाली घेतल्यानंतर बघा मॅरिटल स्टेटस इथं आपल्याला टाकण्यासाठी ऑप्शन आहे. आपण मॅरिड टाकू शकता, अनमॅरिड टाकू शकता, जे पण असेल ते तुम्ही इथं मेन्शन करणार. ठीक आहे. जर अनमॅरिड केलं तर तुम्हाला काय ऑप्शन इथं हाईड होऊन जातील आणि मॅरिड जर केलं तर तुम्हाला इथं बघा आपल्याला सर्वप्रथम जर म्हटलं तर बघा इथे आपल्याला ही माहिती इथं येस नो इथं करावं लागेल. यामध्ये 28 मार्च 2005 च्या सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंबासाठी पात्र आहात का असं विचारले मित्रांनो. म्हणजे याच्यानुसार जर म्हटलं तर 2005 नंतर जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही सरकारी नोकरीसाठी पात्र होत नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा कमी मुलं असायला पाहिजे. 1 किंवा 2 असतील तर चालतील, काय अडचण नाही. तर त्याविषयी इथं माहिती विचारली. तर इथे येस आपल्याला कंपल्सरी करावं लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पात्र आहात का? तर येस. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं. मॅरिड, अनमॅरिड तुम्ही इथे सिलेक्ट करणार. अनमॅरिड जर सिलेक्ट केलं तर ते ऑप्शन निघून जाईल. फक्त इथं वडिलांचं नाव टाकायचं, इथं आईचं नाव टाकायचं. त्यानंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर एक्झाम सेंटर ऑलरेडी आपण टाकलेले होते. इथं इंडियन आपल्याला सिलेक्ट करायचं. महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? येस वरती सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथे डोमेसाईल सर्टिफिकेटची माहिती द्यायची किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. ठीक आहे. म्हणजे शाळा सोडल्याची दाखल्याची माहिती तुम्ही देऊ शकता. परंतु इथे डोमेसाईल सर्टिफिकेटची माहिती दिली तर चांगली गोष्ट आहे. आता ज्या पण सर्टिफिकेटची माहिती तुम्ही देणार आहे ते कुठून तुम्हाला भेटलं, कोणत्या कार्यालय किंवा संस्थेतून भेटलं त्याचं नाव द्यायचे, जे की आपल्याला सर्टिफिकेटवरती दिलेलं असतं. ठीक आहे. सर्टिफिकेट आपण ओपन केलं किंवा बघितलं त्याच्यावरती आपल्याला हेडिंगला दिलेलं असतं किंवा जो सही किंवा शिक्का असतो त्याच्यावरती आपल्याला त्या प्राधिकरणाचं कार्यालयाचं नाव दिलेलं असतं. ठीक आहे. तर बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला ते कधी भेटलं तर त्याची तारीख टाकायची. त्यानंतर त्या सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा. त्याच प्रकारे आपल्याला पुढे कॅटेगरी सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची. त्यानंतर खाली आल्यानंतर ते आपल्या जी पण कॅटेगरी सिलेक्ट करणार आहोत त्याचं कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. तर ते कोणी इश्यू केलं त्या प्राधिकरणाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर ते आपल्याला कधी भेटलं त्याची दिनांक आणि त्याचा क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र असेल, जात पडताळणी तुमची झाली असेल तर त्याची तुम्ही फक्त तारीख इथं मेन्शन करणार. ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर इथं आपल्याला बघा
एक मार्क इथे टाकायचा आहे, ज्याने आपण आपल्या स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. जसे की आपल्या शरीरावरती कुठं तीळ असेल, कुठं मूस असेल, कुठं लागलेलं असेल, जी खूण असते ती कधीच मिटणार नाही, अशा प्रकारची खूण आपल्या शरीरावरती कुठं असेल, त्याच्याबद्दल इथं माहिती द्यायची आहे. ज्याने आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. जर नसेल तर डायरेक्टली नील किंवा नो तुम्ही इथं टाकू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर आपल्याला इथे 4-5 डॉक्युमेंट दिलेले आहेत. त्यापैकी एकाचीच माहिती तुम्हाला द्यायची. पॅन कार्ड असेल तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर इथं पॅन कार्डचा नंबर द्यायचा आणि त्यानंतर पॅन कार्डवरती जसं नाव आहे ते नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. बाकीचे तुम्ही इथं नो नो वरती क्लिक करू शकता. पॅन कार्ड नसेल तर तुम्ही इथं बँकेचे पासबुक देऊ शकता, मतदान कार्ड आहे त्याची माहिती देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती देऊ शकता, काय अडचण नाही. इथे चेक बॉक्स दिलेला आहे, याच्यावरती टिक मार्क करून इथे आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा पुढील पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. इथे आपल्याला विचारलंय प्रकल्पग्रस्त आहात का? असेल तर होयवरती क्लिक करायचं, परंतु त्याचं सर्टिफिकेट आपल्याकडे इथे असणं गरजेचं असणार आहे. तर ही सर्व आरक्षणाबद्दल माहिती किंवा इतर माहिती विचारली जाते. तर जे पण आपण येस करतो ते सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. ते कोणी इश्यू केलं ते टाकायचं. कधी भेटलं त्याची दिनांक आणि त्याचा क्रमांक टाकायचा. नसेल तर आपल्याला नो वरती क्लिक करायचं. ठीक आहे. अशाच प्रकारचे आपल्याला विचारले माजी सैनिक आहेत का नाही? त्याच्यानंतर पुढे खेळाडू आहे की नाही? त्यानंतर पुढे आपल्याला अपंग वगैरे आहे की नाही असं विचारलंय. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर अनाथ आहात की नाही? जे पण असेल येस करा, अदरवाईज नो. त्यानंतर अंशकालीन कर्मचारी, त्यानंतर पुढे आपल्याला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा-मुलगी आहे की नाही असं आपल्याला येस नो विचारलंय. त्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट एम्प्लॉयी कुठे कामाला आहात का गव्हर्नमेंटमध्ये? येस नो तुम्ही इथं क्लिक करू शकता. त्यानंतर इथून खाली जर म्हटलं तर बघा आता ऑथर डिटेलमध्ये इथून खाली जर म्हटलं तर सर्व केस जे कोर्ट कचेरी असते याच्या संदर्भात आहे. आपल्यावरती कोणत्या प्रकारची केस चालू असेल, कुठं खटला नोंदला गेला असेल, आपल्याला कुठं जर म्हटलं तर तारखेला जावं लागत असेल कोर्टमध्ये, तर याच्याबद्दल इथं माहिती विचारली. जसं की आपल्यावरती एफ-आय-आर झाली आहे की नाही याच्याबद्दल विचारले. झाली असेल तर त्याचा क्रमांक टाकायचा, दिनांक टाकायची आणि पोलीस स्टेशनचं नाव टाकायचं. नसेल असं काही तर आपल्याला ऑलरेडी माहित असतं. त्यानुसार आपल्याला नो नो असं सिलेक्ट करून द्यायचं. ठीक आहे. जर असेल तर येस करा आणि त्याची माहिती तुम्हाला इथं भरणं अनिवार्य असणार आहे. ठीक आहे. अदरवाईज नो नो वरती आपल्याला क्लिक करायचं आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचंय. डाटा सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. आपल्याला पुढील पेज ओपन होऊन येईल. आता आपल्याला इथं पत्ता द्यायचा आहे मित्रांनो. इथे आपल्या आधार कार्डवरती जसा पत्ता असतो तो संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. ॲट पोस्ट, त्यानंतर गावाचं नाव, तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव. त्यानंतर इथे पुढे आल्यानंतर आपल्याला फक्त गावाचं नाव द्यायचंय. त्यानंतर इथे आपल्याला आपलं जे पण आपलं इंडिया कंट्री आहे ती सिलेक्ट करायची. त्यानंतर पुढे आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये. त्यानंतर जिल्हे आपले येऊन जातील. तर जो पण जिल्हा असेल तो आपण इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर आपल्याला पिन कोड टाकायचा आहे ॲड्रेसचा आणि त्यानंतर आपल्याला हाच परमनंट ॲड्रेस आहे का असं विचारले असेल तर येस वरती क्लिक करायचं. वरती जो ॲड्रेस दिलेला असतो तोच खाली कॉपी पेस्ट होऊन जातो. म्हणजे इथे वरती सध्याचा राहण्याचा पत्ता दिलाय, खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा असतो. दोन्ही ॲड्रेस सारखे असतील तर फक्त वरती आपल्याला माहिती टाकायची आणि येस वरती क्लिक केल्यानंतर खाली कॉपी पेस्ट होऊन जातो. जर दोन्ही ॲड्रेस वेगवेगळे असतील तर तुम्ही वेगवेगळे मेन्शन करू शकता, काही अडचण नाही. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा आता शैक्षणिक माहिती इथे तुम्हाला इथे टाकायची आहे. त्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान आहे का? कंपल्सरी येस वरती आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला नोकरीचं ठिकाण असतं. त्यामुळे येस आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं असतं. इथे 10वीची माहिती टाकायची आहे, 12वीची माहिती टाकायची आहे, ग्रॅज्युएशनची माहिती टाकायची आहे. काय अनुभव असेल तर तो देखील तुम्ही टाकू शकता. अदरवाईज अनुभवचं इथं बघा आपल्याला अनुभव इथं खाली टाकण्याचं ऑप्शन आहे. ठीक आहे. तर ही सर्व माहिती तुम्हाला इथे विचारली. ती माहिती कशी भरायची एक-एक सांगून देतो. इथे सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला 10वी कोणत्या महाराष्ट्र बोर्डातून उत्तीर्ण केली किंवा अदर एखाद्या बोर्डातून उत्तीर्ण केली ते आपल्याला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला शाळेचं नाव टाकायचं इथे. त्यानंतर 10वीला पर्सेंटेज होती की सीजीपीए किंवा ग्रेड होती ते तुम्हाला मेन्शन करायचंय. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करायचं. तर आपल्याला कितीपैकी किती मार्क होते ते आपल्याला टाकायचं. ठीक आहे. जसं की इथे मी मार्क टाकतो. कितीपैकी 378 मार्क होते जसे की 500 पैकी. तर ऑटोमॅटिकली आपले पर्सेंटेज इथे येऊन जातील. उत्तीर्ण वर्ष हे आपण टाकलेलं असतं, काही अडचण नाही. पुढे यायचे. पुढे आल्यानंतर इथं 12वीची सेम 30 आपल्याला टाकायचंय. बोर्ड कोणता होता तो बोर्डाचं नाव टाकायचं. त्यानंतर पुढे आपल्याला जर म्हटलं तर आपलं शाळेचं नाव टाकायचं. त्यानंतर पर्सेंटेज की सीजीपीए किंवा ग्रेड होती आपल्याला 12वीला उत्तीर्णला ती आपल्याला टाकायचं. त्यानंतर कितीपैकी किती आपल्याला मार्क पडले ते आपल्याला इथं मेन्शन करायचे. तर हे आपल्याला या स्वरूपामध्ये जसे की 650 पैकी 349 मार्क मिळाले, आपले पर्सेंटेज येऊन जातील. उत्तीर्ण वर्ष देखील आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागणार आहे. तर उत्तीर्ण वर्ष आपण इथे सिलेक्ट करून घेणार. ठीक आहे. आता 10वी-12वीची माहिती टाकली, डायरेक्टली खाली यायचं. डिप्लोमा झाला असेल तर ती माहिती टाका, अदरवाईज खाली सोडा. आता डिग्री आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे, म्हणजे पदवीची माहिती द्यायची मित्रांनो. तर आपल्याला इथं हे एकच ऑप्शन आहे, हे एक ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं विद्यापीठाचं नाव इथे टाकायचं आहे. जे पण असेल वायसीएम मधून उत्तीर्ण केलं असेल तर वायसीएमचं आपल्याला टाकायचं आहे. ठीक आहे. वायसीएम ओयू. ठीक आहे. त्यानंतर उत्तीर्ण वर्ष आणि महिना आपल्याला इथे टाकायचं आहे मित्रांनो. तर व्यवस्थित बघा ते टाका. पर्सेंटेज होती की सीजीपीए किंवा ग्रेड होती त्याविषयी माहिती विचारली आहे, ते आपल्याला इथे टाकायचे.
तर आता मिळालेले गुण आणि एकूण गुण ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तर बघा या स्वरूपामध्ये ही सर्व माहिती टाकून घेतल्यानंतर खाली यायचे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ती माहिती द्या. अदरवाईज हे पेज खाली सोडा. थोडंसं खाली आल्यानंतर इथं बघा आपल्याला विचारले मराठी टायपिंग झालेली आहे की नाही. त्यानंतर आपल्याकडे त्याचं प्रमाणपत्र असणं देखील गरजेचं असणार आहे. तर ती माहिती इथं आपल्याला भरायची आहे. तर बघा इथे जर म्हटलं तर बघा सर्वप्रथम मराठी आणि त्यानंतर इथं इंग्लिश. ठीक आहे. दोन्ही टायपिंग आपल्या इथं झालेली असणं गरजेचं असणार आहे. मराठी 30 आणि इंग्लिश 40. आता जे पद मी निवडले त्याच्यासाठी हे कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला हे कंपल्सरी भरावं लागणार आहे मित्रांनो. तर त्याच्याबद्दल इथं आपल्याला ही माहिती द्यायची आहे. येस येस वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला त्या टायपिंग सर्टिफिकेटची माहिती द्यायची. बोर्डाचं नाव टाकायचं. त्यानंतर ते कधी भेटलं त्याची तारीख, ती आपल्याला त्याची तारीख टाकल्यानंतर त्याचा क्रमांक टाकायचा. याच स्वरूपामध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्हींची टाकून घ्यायचे. तुमचं एम-एस-सी-आय-टी झालेलं आहे की नाही विचारले, झालं असेल तर येस वरती आपल्याला क्लिक करायचं. ठीक आहे. त्याचंही आपल्याला माहिती इथे द्यायची आहे. त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला कोणी इश्यू केलं, कधी भेटलं, त्याच्यानंतर सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा. काय अनुभव असेल तर तुम्ही ऍड करू शकता आणि त्यानंतर ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा पुढील पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. इथे आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे याच्याबद्दल माहिती दिली आहे. सर्वप्रथम पासपोर्ट साईज फोटो आणि त्याच्यासोबत लाईव्ह फोटो इथे अपलोड करणं गरजेचं असतं. लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी इथे आपल्याला ऑप्शन आहे बघा. आपल्याला इथं क्लिक करायचं, त्यानंतर कॅमेऱ्याला अलाउ ॲक्सेस देण्यासाठी ऑप्शन येईल. तर अलाउ करायचा आणि त्यानंतर लाईव्ह फोटो अपलोड करायचा. त्याच प्रकारे आपल्याला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. त्याची साईज वगैरे किती पाहिजे याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे. तर ते तुम्हाला वाचून घ्यायचे, त्या साईजचा फोटो बनवायचा आणि तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. त्याच प्रकारे आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची. 10वीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्याच प्रकारे 12वीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करू शकता. पदवीचं आपल्याला प्रमाणपत्र किंवा आपल्याला प्रमाणपत्रच अपलोड करायला सांगितलं इथं. त्यानंतर इथे पुढे जर म्हटलं तर बघा डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचंय. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आयडी प्रूफ म्हणून आपण जे पण वापरलं होतं जसं की पॅन कार्ड, तर पॅन कार्ड इथं अपलोड करायचंय. त्यानंतर पुढे बघा, त्यानंतर पुढे आपल्याला जातीचा दाखला अपलोड करायचा आहे. त्यानंतर मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग दोन्ही प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे. जे पद तुम्ही सिलेक्ट केलेलं असतं, जी माहिती तुम्ही येस केलेली असते आणि त्याची माहिती तुम्ही इथं भरलेली असते, ते प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला एकूण फी किती भरायची त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे. ₹900 फीज असणार आहे. बाकी जर म्हटलं तर डिस्क्लेरेशन दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचंय. व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला डायरेक्टली खाली यायचंय आणि त्यानंतर इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा संपूर्ण जो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्याचं आपल्याला स्वरूप इथं बघण्यासाठी भेटून जाईल. व्यवस्थित पूर्ण पुन्हा एकदा फॉर्म चेक करून घ्यायचं सबमिट करण्याच्या अगोदर. यावरती आपण एकदा सबमिट केलं, पेमेंट केलं तर आपण ही माहिती एडिट करू शकत नाही. परंतु आता जी पण माहिती टाकली ती एडिट करू शकत आहे मित्रांनो. त्यामुळे सबमिट करण्याअगोदर व्यवस्थित माहिती बघा. बरोबर असेल तर इथं आपल्याला हे काढून टाकण्याचं ऑप्शन आहे बघा. यावरती क्लिक करायचं. त्यानंतर हे पेज आपल्याकडे पुन्हा ओपन होऊन येईल. सर्व चेकबॉक्स टिक मार्क करून घ्यायचे, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आणि त्यानंतर इथे बघा आपल्याला फायनल सबमिटचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आता आपल्याला फक्त पेमेंट करायचंय आणि पेमेंट झाल्यानंतर फक्त आपल्याला ॲप्लिकेशनची प्रिंट घ्यायची. प्रिंट आता देखील आपण घेऊ शकता, परंतु पेमेंट सक्सेस झाल्यानंतर प्रिंट आपल्याला घ्यायची मित्रांनो. हा झाला संपूर्ण आपल्याला एका पदासाठी आपण अर्ज केला. आता हे देखील मी तुम्हाला सांगून देतो, की तुम्ही दुसऱ्या पदासाठी देखील कसा अर्ज भरू शकता याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने. संपूर्ण प्रक्रिया सांगितलेली आहे. फक्त सबमिट करायचं, ऑनलाईन तुम्हाला पेमेंट करायचं, बाकी संपूर्ण प्रक्रिया सांगितलेली आहे. तर आता हे जे पेज आहे हे मी क्लोज करून घेतो. ठीक आहे. आता जर म्हटलं तर डायरेक्टली इथं आपलं जे लॉगिनचं पेज होतं ते ओपन करतो. इथं पुन्हा लॉगिन वरती क्लिक करतो. आता लॉगिन आयडी पासवर्ड आपल्याकडे आलेला असतो, जो की आपल्याला मेसेजनी सेंड केलेला असतो. तो लॉगिन आयडी पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉगिन वरती क्लिक करायचा आहे. हा कॅप्चा टाकून लॉगिन वरती क्लिक करायचं. तर बघा लॉगिन झाल्यानंतर आपल्याला पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन इथं बघा अप्लाय पोस्टचं यावरती क्लिक करायचं. तर बघा आपण या पदासाठी इथं अर्ज भरलेला आहे. याचं पेमेंट बाकी त्यासाठी हा ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. हा पहिला अर्ज भरला. इथं आपण क्लिक करून लगेच याचं पेमेंट देखील करू शकता. कधीही पेमेंट केलं तरी काही अडचण नाही. फक्त फॉर्मची जी लास्ट डेट आहे त्याच्या अगोदर पेमेंट करा. आता एका पदासाठी अर्ज भरला, इथूनच क्लिक करून तुम्ही नवीन देखील पदासाठी इथं अर्ज भरू शकता. तर अशा प्रकारची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी केली ती तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.